कलम 370 रद्द. निर्णायकपणा काय ताकदीने घेतला आहे, म्हणजे देश पुन्हा कसा अखंड केला आहे. का मोठा वाटतो तर 70 वर्षाचा तिढा एका झटक्यात सोडवला. कोणी हात लावायची हिंमत नव्हती 370 कलमाला. पंडित जवाहरलाल नेहरूंची पण हिंमत झाली नाही, संविधानकर्त्यांची पण कोणाची हिंमत झाली नाही की काश्मीरचं 370 कलम हटवावं. एक टाचणी न पडता, एक रक्ताचा थोडा घामाचा पण थेंब न सांडता 370 हटवून काश्मीर पूर्णपणे भारतामध्ये विलीन केला. प्रमोद जठार यांनी रत्नागिरीमध्ये नेमकं कोणत्या ठिकाणी आम्हाला माहिती नाही, परंतु पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये या भारत देशाचे प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेब यांच्या 12 वर्षाच्या कालकालावधीमध्ये एकंदरीत त्यांनी केलेली भरीव अशी कामं याबद्दलची प्रचार प्रसाराची जी मोहीम त्यांच्या पक्षाने उभारलेली आहे, या मोहिमेमधली ठळक वैशिष्ट्ये सांगताना प्रमोद जठार यांनी भारतीय संविधानकर्ते, निर्माते, वंदनीय पूजनीय आमच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल चुकीचं विधान केलं. त्यांच्या मुलाखतीमध्ये त्यांनी प्रसारित केलेल्या त्या परिषदेमध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की भारतीय संविधानातलं 370 कलम या कलमाच्या अंमलबजावणीमध्ये तत्कालीन प्रधानमंत्री नेहरूंना जे काही जमलं नाही आणि त्याचबरोबर संविधानकर्ते म्हणजे पर्यायानं संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही जमलं नाही, ते मोदीने एका झटक्यात केलं. अशा आशयाची प्रसिद्धी देण्यासाठी त्यांनी एकंदरीत हे सगळं वक्तव्य करताना विश्ववंदनीय भारतरत्न पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा, भारतीय संविधानाचा पूर्णतः अपमान केला आहे असं आमचं मत आहे. आणि म्हणून या लांजा तालुका बौद्ध समाजाच्या वतीनं आणि त्याचबरोबर आंबेडकरी अनुयायांच्या वतीनं आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो आहोत. आणि हे निवेदन देण्यासाठी आम्ही माननीय तहसीलदार महोदय यांच्याकडे आत्ता आम्ही निवेदन दिलं आहे. आणि पर्यायानं या ज्या सरकारमध्ये ते आहेत, ज्या पक्षामधून ते विधान परिषद आमदार झालेत, नुकतेच झालेले असताना संविधानाबद्दल असं बोलणं हे योग्य नाही. त्यांनी स्वतःचा राजीनामा द्यावा असं देखील आमचं मत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी 24 न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आणि हो, तुमची प्रतिक्रिया देखील कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा.